ओम साईराम. कसे आहेत सगळेजण? आत्ता खूप छानच असतील. तर चला, आपल्या आज मॉर्निंगचा व्हिडिओ थोडासाच बनवला आहे. आणि आत्ता आहे सुरुवात. पहिलं असतं आंघोळ केलं की देवपूजा झाल्यानंतर चहाचे रुटीन. चहा वगैरे बनवलं. पहिलं चहा बनवला, पण थंडी खूपच आहे आमच्याकडं, त्याच्यामुळे पहिला म्हटलं चहा मस्त प्यावं. म्हटलं चहाने जसं जरा एकदम फ्रेश वाटतं. मग त्याच्यानंतर आज तर काही बनवलंच नाही जास्त. आणि आजचा व्हिडिओ मी लगेचच पोस्ट केला आहे, का तर थोडाच बनवलेला. आणि मग श्रेया मसाले भात बनव म्हटले मम्मी आज फक्त टिफिनला. मग म्हटलं चला आज टिफिनला मसाले भात आहे म्हटल्यावर मग आज काही जास्त हे नाही. मसाले भाताची तयारी केली. पावटा आणि वाटाणा होता, का तर घरचंच आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. मम्मीच्या तिकडनं आणलेला पावटा आणि वाटाणा तर काही मग विकतच आणलेलं आहे. त्याचा भात बनवलं छान होतं. आणि साधा सिंपलच बनवायचं, खूप जास्त ओव्हर पण नाही टाकायचं, त्याच्यात पण खूप छान लागतो. त्यात इंद्रायणीचं वगैरे तांदूळ असलं तर अजून खूप छान लागतो. तर मग मी सर्वप्रथम सगळं ते सोलून वगैरे घेतलं, पावटा आणि वाटाणा, आणि कांदा वगैरे चिरून घेतला, कोथिंबीर टोमॅटो वगैरे सगळं चिरून घेतलं. त्याच्यानंतर मग कुकरलाच म्हटलं लावा, म्हणजे कुकरला पटपट होतं. मग कुकरला लावलेला. मग गॅसवर कुकर ठेवला, त्याच्यामध्ये तेल टाकलं थोडं गरम होण्यासाठी. गरम वगैरे झाल्यानंतर मग मी त्याच्यात कांदा टाकला परतायला. कांदा चांगला परतून दिल्यानंतर मग कढीपत्ता, परत जिरं आणि टोमॅटो टाकलं परतायला. मग ते चांगलं एकजीव करून घेतलं, चांगलं परतून घेतलं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं परतून दिलं मी ते. मसाला चांगला हे केला ना मग जास्त अजून टेस्ट येते. मग मसाला ते सगळं टाकलं. त्याच्यानंतर मसाले ॲड केले त्याच्यामध्ये. तिखट मसाला, घरकुल आणि धना पावडर. मसाला घरचा असल्यामुळे मी जास्त काही टाकत नाही. ते मसाले सगळे ॲड केले. मसाले ॲड केल्यानंतर ते चांगलं एकजीव करून घेतलं. आणि पावटा पाण्यात ठेवलेलं होतं मी भिजण्यासाठी. म्हणजे भिजण्यासाठी नाही, म्हणजे भिजून घेतलं, काय म्हणतात त्याला, धुवून घेतला. मग ते सगळं एकजीव झाल्यानंतर मसाले वगैरे ते पण व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर मग पावटा आणि वाटाणा तो धुवून घेतलेला होता तो पण त्याच्यामध्ये टाकून दिला. मग ते सगळं एकजीव चांगलं मिक्स करून घेतलं. थोडीशी किंचित साखर टाकायची त्याच्यामध्ये, जास्त पण नाही, थोडं टाकायची. मग ते सगळं व्यवस्थित मसाल्यामध्ये फ्राय करून घेतलं अगोदर. मग ते फ्राय झाल्यानंतर म्हटलं आता तांदूळ टाका. मग तांदूळ ते काही 1.5 वाटीच टाकले. आम्ही दोघीच होतो त्याच्यामुळे म्हटलं जास्त नको करायला. मग तांदूळ वगैरे काही निसलेलंच असतं त्याच्यामुळं काही विषय नाही, काय बाबा ते बघत बसा, का तर मला वेळ नाही भेटत मग ते करत. मग अगोदर मला जेव्हा टाईम असतो त्यावेळेसच मी तांदूळ काय असं भाजी वगैरे ते निसून ठेवत असते, म्हणजे पटकन करता येतं आपल्याला ज्यावेळेस लागते हे करतो. मग त्यात तांदूळ वगैरे टाकलं. धुवून नाही टाकायचं तांदूळ कधी, तसंच टाकायचं. आता घरचं असलं तर काही धुवून टाकायची गरज नाही. जर विकतचं असेल तर धुवू शकता तुम्ही, पावडर वगैरे लावलेली असते त्याला, त्याच्यामुळे त्यावेळेस तुम्ही धुवू शकता. पण मी घरचं असतं त्याच्यामुळे मी पावडर वगैरे काही लावून नाही ठेवत. मग मी ते धुवून वगैरे टाकलं नाही, तसंच टाकलं. मग तो राईस पण चांगला तांदूळ वगैरे टाकून चांगलं परतून घेतलं. ते पण व्यवस्थित परतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तूप टाकू शकता, त्याच्या आवडीनुसार असतं. तर मी टाकते कधी कधी, नसल्यावर नाही टाकत. मग ते सगळं एकजीव करून घेऊन चांगलं व्यवस्थित फ्राय ते पण मिक्स केलं चांगलं तांदूळ वगैरे टाकल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला किती पाणी लागतं, तर 1.5 वाटी जर तांदूळ घेतलं तर 1 तांब्या ठीक होतो, 1-1.5 तांब्या. त्याला पण 2 तांबे तर टाकावंच लागतात. म्हणजे ते सगळं जास्त 2 पण नाही टाकायचे, थोडंसं कमीच टाकायचे. आणि त्याच्यानंतर मग ते पाणी वगैरे टाकून घेतल्यानंतर त्याला चांगलं हलवून घ्यायचं. मीठ टाकायचं चवीनुसार जेवढं लागतं तसं. आणि त्याच्यानंतर मग उकळी येऊन दिल्यानंतर मग मी त्याच्यात कोथिंबीर सोडल्यानंतर टाकली त्याच्यात. मग ते पूर्ण हलवून घेतल्यानंतर उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं. म्हणजे उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये त्याला मग कुकरचं झाकण लावायचं. मग 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या, 4 ते 5. ते पूर्ण एकदम सुक्का झालेला असतो.
चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. बाय.